शिवन्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मटर पनीर बिर्याणी कशी बनवायची ते। त्यासाठी मी येथे बिर्याणी राईस घेतलेला आहे। तुम्ही येथे कोणताही राईस यूज करू शकता। आता ह्या तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। इथे मी तांदूळ स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेला आहे। आता मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 2 पळी तेल घालूयात। तेल चांगलं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये खडे मसाले घालून घेणार आहोत। आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे। मी याच्यामध्ये खडे मसाले घालते। वेलची, तमालपत्र, तुम्ही याच्यामध्ये दालचिनी आणि चक्रीफुलीही घालू शकता। आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे चांगले परतले की आपल्याला याच्यामध्ये तांदूळ घालायचे आहे। तांदूळ हे आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात। पुन्हा हे परतून घ्यायचं आहे। तांदूळ छान परतला आहे आपला। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया। तीन वाट्यांना मी इथे 3 ग्लास पाणी घातलेलं आहे। नंतर आपण चेक करून पुन्हा टाकू शकतो लागत असेल तर। आता गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे आणि आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे। भात शिजेपर्यंत आपण पनीर मॅरिनेट करून घेऊयात। त्यासाठी मी इथे 1 वाटी पनीर घेतलेला आहे। त्यामध्ये हळद, धना पावडर, लाल तिखट, हे सगळं मी 1-1 चमचा टाकलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला दही 2 चमचे टाकायचं आहे। तुम्ही दह्याऐवजी लिंबूही घालू शकता याच्यामध्ये। चवीनुसार मीठ, पनीर मसाला 1 चमचा। इथे मी सुहानाचा चिकन बिर्याणी मिक्स मसाला यूज केलेला आहे। हा तुम्ही चिकन बिर्याणीलाही यूज करू शकता आणि पनीर बिर्याणीलाही यूज करू शकता। इथे मी बिर्याणीची क्वांटिटी कमी असल्यामुळे हा 25 वाला सॅशे यूज केलेला आहे। जास्त बिर्याणी आणि जर जास्त बिर्याणी असेल तर तुम्ही 45 वाला सॅशे यूज करू शकता। आता मी इथे मॅरिनेटसाठी अर्धा सॅशे वापरत आहे आणि राहिलेला अर्धा आपण भाजीसाठी वापरायचा आहे। आता हे आपण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊयात। त्याच्यामध्ये तुम्ही लाल कलर ही यूज करू शकता। आता हे आपण 5 मिनिटं असंच ठेवून देऊयात। पनीर मॅरिनेट होईपर्यंत मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये आपण तेल घालूयात। आणि तेल गरम झालं की आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे, तो बिर्याणीमध्ये वरून टाकण्यासाठी। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, उभे चिरून। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। आपण याच्यामध्ये हे कांदे टाकूयात।
कांदा फ्राय व्हायला खूप वेळ लागतो, त्यामुळे आपण गॅसची फ्लेम हाय ठेवूयात आणि आपल्याला हे असं परतत राहायचं आहे जोपर्यंत कांद्याला चॉकलेटी कलर येत नाही. तुम्ही पाहू शकता हलकासा रंग येत आहे. इकडे आपला भातही शिजत आलेला आहे. कांद्याला छान तांबूस रंग आलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि एका डिश मध्ये कांदा काढून घेते. भात आपला ह्या स्टेजला आला की आपण गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि 5 मिनिटं आपल्याला भात वाफवून घ्यायचा आहे. भात शिजेपर्यंत आपण भाजी करून घेऊयात. कढईमधील तेलाची क्वांटिटी मी कमी केलेली आहे आणि गॅस चालू केलेला आहे. त्यासाठी प्रथम इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. ते आपण टाकून घेऊयात तेलामध्ये. कांदा छान मऊ होईपर्यंत भाजायचा आहे आपल्याला. गॅसची फ्लेम हाय करते. कांदा आपला मऊ झालेला आहे. आता मी इथे 1 वाटी मटार घेतलेला आहे स्वच्छ धुवून. ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया. मटार ही छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता आपल्याला आपला मटारही भाजत आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूयात. तोपर्यंत गॅसची फ्लेम लो करूयात. हळद अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, पनीर मसाला 1 चमचा, आणि आपला मगाशी राहिलेला अर्धा सॅशे चिकन बिर्याणी मिक्स मसाल्याचा तो टाकून घेऊ. ह्या एका मसाल्यामुळे तुमची बिर्याणी हॉटेलसारखी टेस्टी होते. चवीनुसार मीठ. हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. इथे मी 1 कांदा, 1 टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर याची प्युरी बनवून घेतलेली आहे. बिर्याणीची क्वांटिटी किती आहे त्यानुसार तुम्ही साहित्य यूज करू शकता, कमी जास्त. आता ही प्युरी आपण याच्यामध्ये टाकूयात. आता ही आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता छान ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मी 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत ते टाकूयात. टोमॅटो मी तेलामध्ये नाही टाकला कारण तो लगेच विरघळतो आणि जास्त शिजलेला टोमॅटो चांगला नाही लागत, त्याच्यामुळे आपण तो नंतर टाकायचा आहे. आता मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकत आहे आणि आपल्याला मटार शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटे मी त्याच्यावर झाकण ठेवते. तोपर्यंत भात शिजलाय का ते पाहूयात. बघा तुम्ही भातही छान शिजलेला आहे, सुट्टा सुट्टा मोकळा झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात. तुम्ही पाहू शकता आपली भाजी शिजत आलेली आहे.
आणखीन 2 मिनिटं आपण अशीच गॅसवर ठेवूया. आपली भाजी आता शिजलेली आहे. आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेले पनीर टाकूयात. पनीर आपल्याला जास्त नाही शिजवायचं, फक्त 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. दोन ते 3 मिनिटं झालेली आहेत. मी आता गॅस बंद करते. इथे आपण आता थर लावून बिर्याणी करणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे पातेलं घेतलेलं आहे. त्याला आपण तूप लावून घेऊयात. आता आपलं तूप लावून झालेलं आहे. आता मी पहिला थर भाताचा लावत आहे. तो असं सगळीकडे पसरवायचं आहे. याच्यानंतर आपल्याला मगाशी फ्राय केलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, टाकायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला भाजीचा थर लावायचा आहे. भाजी छान सगळीकडे पसरवून घ्यायची आहे. म्हणजे आपला भात कोरडा कोरडा नाही राहणार. अशा प्रकारे आपल्याला सगळे थर लावून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले थर लावून झालेले आहेत. आता मी चमच्याच्या साहाय्याने ह्याला होले पाडून घेते. इथे मी 3 कलर घेतलेले आहेत खाण्याचे, चिमूटभर. त्याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घातलेले आहे. हे आपण त्यामध्ये सोडायचे आहे. कलर तुम्ही स्किपही करू शकता आवडत नसेल तर. आता मी ग्रीन कलर यूज करत आहे. त्यानंतर येलो कलर. होले आता झाकूयात आणि 10 मिनिटं आपण ह्याला मंद गॅसवर दम देण्यासाठी ठेवूयात. याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि त्याच्यावर एखादी जाड वस्तू ठेवूयात. आता आपली 10 मिनिटं झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. आपली बिर्याणी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपण बिर्याणी सर्व केलेली आहे. तुम्हीही करून पहा आणि टेस्ट करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.